हा पूर आता होता ना करतो नमस्कार, मी कोकण कन्याचं चिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। सो आज मी आमच्या गावातून दापोलीला जाणार आहे, तेही लालपरीने। बऱ्याच वर्षानंतर हा लालपरीचा प्रवास असेल, सो नक्की बघा। अरे डोळ्यावरती ते लालपरी ठुमकळी हिच्याने आता मी दापोलीला जाणार आहे। आता हा आमचा शिवाजीनगरचा बस स्टॉप आहे। इकडून आता ही सडवे गाडी पकडले तर ही पूर्ण साखोई नंबर 1 वगैरे सगळे गावं घेत दापोलीच आहे। आता आमच्या इथल्या मंगलमूर्ती ट्रॅव्हल्स दाखवते, अश्विन ट्रॅव्हल्स। ही आमची शाळा, या शाळेत मी शिकली होती। या नंदाई ट्रॅव्हल्स। बस इतकी हलते पण सगळ्यांना या बसशिवाय दुसरा काहीच पर्याय नसतो आमच्या गावातल्या मुलांना शाळेतल्या जायला दापोलीमध्ये। कसा धरून चाललाय, कारण का बसच इतकी हलती। बऱ्याच दिवसानंतर आता लालपरीचा प्रवास वाटतंय, पण चांगलं, पण खूप गच्च आहे। आमची साखोई नंबर 2 आहे आणि पुढे साखोई नंबर 1 आहे। त्यानंतर सलग मग आमची बस जाते नारगोली फाट्यावरून दापोलीला। हे इकडे पहिल्यांदा लालपरीतून प्रवास करताय, कसं वाटतंय तुम्हाला? हलते इतकी जास्त गाडी ना, त्याच्यामुळे थोडं एक्सपिरियन्स अनदर लेवलचा आहे। चला आमचा लालपरीचा ओरिजिनल आवाज बघत असाल ना, खाड खाड खाड। बऱ्याच शाळेतल्या मुलांच्या लव्ह स्टोऱ्या आहेत या गाडीमधल्या। तुम्हाला साखोई नंबर 1चा बस स्टॉप उतरतात आता। इकडे आमच्या इकडे खूप जास्त नर्सऱ्या आहेत साखोई नंबर 1ला। सो या नर्सऱ्या बघत मी मस्त प्रवास करते बसचा। या सर्व नर्सऱ्या आहेत इकडे आणि बसमध्ये असं झोपावं लागतं धरून पूर्ण, दुसरं ऑप्शन नसतं। इतकी टकटकते मला, पण आता मळमळतंय। पण ही आमची नदी आहे। आता आम्ही इकडून लेफ्ट घेणार आणि सरळ मग रोड मस्त आहे। इथपर्यंत रोड आमचा इतका खराब आहे ना, भरपूर जास्त बस डगमगते।
आता इथून पुढचा रोड आहे ना एकदम मस्त स्मूथ आहे. इकडे वरती लेफ्टला जाणार आम्ही. इकडे मेडिकल कॉलेज आहे. बरेच लोकांचं करिअर या मेडिकल कॉलेजमध्ये झालं आहे. आता रस्ता चांगला आहे मस्तपैकी. आता एकदम स्मूथ रस्ता वाटत वेळानंतर मला स्मूथ रस्ता मिळाला आणि आता माझा फायनली 5 ते 10 मिनिटांमध्ये मी दापोली स्टँडला पोहोचेल. आम्ही जास्त ट्रॅव्हल करून आलो त्यामुळे झोपी. सो आता मी दापोली स्टँडला जाणार. मला बऱ्याच वर्षानंतर मी हा प्रवास केला लालपरीचा. खूप भारी पण वाटलं. थोडं मळमळलं सुद्धा इतक्या दिवसानंतर, इतक्या वर्षानंतर केल्यामुळे खूप साऱ्या आठवणी जाग्या झाल्या. आणि आता 5 मिनिटात मी स्टँडला पोहोचते. बरे अनुभव तुम्ही पण घेतलेत का मला सांगा. डग 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 डग.